ज्या या मोर्चामध्ये सामील झाल्या, ज्यांनी या मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मोठं योगदान केलं, अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITU, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, या सगळ्या जनसंघटनांचं आणि त्यांच्या इंदुराणी जाखड मॅडम अतिशय चांगली भूमिका 7 तासाच्या चर्चेमध्ये आपल्या बरोबर त्यांनी घेतली. सर्व अधिकारी, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सगळे मोठमोठे अधिकारी, त्यांनी सुद्धा चांगलं आपल्याला सहकार्य केलं. आपल्या मागण्या, ज्या रास्त मागण्या होत्या, त्यांनी मान्य केल्या आणि योग्य त्यांच्या अखत्यारीमध्ये जे जे मुद्दे होते ते सगळे त्यांनी मान्य केले. मला वाटतं या सगळ्यांना सुद्धा, प्रशासनाला सुद्धा आज आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आभार आपण त्यांचे मानतो. आणि असंच सहकार्य येत्या काळात सुद्धा यांच्याकडून मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. जे आज निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी होईल अशी सुद्धा आमची त्यांना या ठिकाणी सांगणं आहे. अर्थातच संबंध मीडिया, आपले सगळे वृत्तपत्रातले पत्रकार, TV चॅनेल्स मधले पत्रकार, या सगळ्यांनी गेले 3 दिवस प्रचंड सहकार्य आपल्याला केलं. लाखो लोकांपर्यंत आपल्या या लॉंग मार्चचा संदेश आपल्या मीडियाच्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी तो पोहोचवला. हे खूप महत्वाचं काम त्यांनी केलं. मी तुम्हाला सांगतो, अनेक वृत्तपत्रांनी, सगळ्यांची नावं घेत नाही, पण खूप चांगलं काम, खूप चांगलं सहकार्य हे सगळं लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं हे त्यांनी केलं. आपल्या मीडियाच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं सुद्धा इथे धन्यवाद मानले पाहिजे. तसंच आरोग्य डिपार्टमेंट, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सगळी व्यवस्था केली. अँब्युलन्स असेल, आणखीन काय असेल, हे सगळं त्यांनी केलं. हे सुद्धा अत्यंत चांगलं. कोणी आजारी पडलं, लगेच त्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि हा मोर्चामध्ये कुठलंही काही असं विचित्र होऊ दिलं नाही. हे चांगलं झालं. आणि अर्थातच शेवटी आपले पोलीस मित्र, थोडस काल आपल्याला आज जाऊ दिलं नाही, कळलं की नाही, ते आपण जरा जोरदार जरा निषेध वगैरे केला. त्याचा प्रसाद हा सकाळी आपण त्यांना उलट दिला. जे जायचा तो सगळे गेट वगैरे बंद केले ते होतं. पण कुल मिलाकर ज्याला म्हणतो, एकंदरीत पोलीस दलाने सुद्धा चांगलं सहकार्य केलं. विनोद निकोलेंनी एकदम बरोबर सांगितलं. शेवटी पोलीस म्हणजे कोण? कोण? आपल्या शेतकऱ्यांची पोर, शेतमजुरांची पोर, कामगारांची पोर, हे सगळे बाबू लोक अधिकारी, ते सुद्धा कोण? मध्यमवर्गीय शिक्षकाची पोरं, आहे की नाही? म्हणून हे सगळे आपले खरे म्हणजे मित्र आहेत. त्यांनी सुद्धा मित्र म्हणून आपल्याशी वागावं, त्यांनी सुद्धा आमचे प्रश्न हे सोडवावे. आणि म्हणून पोलीस दल असेल, त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केले. पुढच्या 3 दिवसामध्ये संबंध हायवे एक साईड मोकळी केली, हा मनोहर पालघरचा सगळा रस्ता मोकळा केला. हे सगळं जे केलं हे आम्ही विसरत नाही. म्हणून त्यांना सुद्धा जरा एक टाळ्यांचा गजर हा आपण यासाठी आपण देऊया. मात्र हे सांगताना जरा पोलीस दादांना आमचं सांगणं आहे की जरा कोणी वरून जरी ऑर्डर दिली तरी लाठ्या चालवायच्या आधी 10 वेळा विचार करा. हे पण आम्हाला त्यांना सांगायचंय. नाहीतर लाठ्यांचा मुकाबला काठ्यांनी केल्याशिवाय लाल बावटा राहणार नाही. म्हणून मित्रांनो, एक अत्यंत चांगल्या पद्धतीने आज हे आंदोलन आपण संपवतोय. आणि आपल्या सगळ्यांच्या जे जबरदस्त आपण सगळ्यांनी काम केलं
प्रचंड त्याग केला आणि या ठिकाणी सगळ्यांना जमवलं. येणाऱ्या काळामध्ये अजून मोठ्या प्रमाणात लाल पावट्याची ताकद प्रत्येक गावात, प्रत्येक पाड्यात, प्रत्येक घरात जाऊन आपण हे करावं, एवढंच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि इथे संपवतो. धन्यवाद. इन्किलाब जिंदाबाद.